नमस्कार मंडळी. आज आपण एका अशा संकल्पनेवर बोलणार आहोत जी आजच्या धावपळीच्या जगात कदाचित हरवत चालली आहे. डीप वर्क हे नक्की काय आहे? तर कॅल न्यूपॉर्ट म्हणून आहेत जॉर्जटाउन विद्यापीठात कम्प्युटर सायन्सचे प्राध्यापक. हो, त्यांच्या डीप वर्क या गाजलेल्या पुस्तकातले काही विचार आपण आज बघूया. अगदी. आपण अशा जगात राहतोय जिथे लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींचा म्हणजे पूर आला आहे. सततचे फोन नोटिफिकेशन्स, न संभळणारे ईमेल्स, सोशल मीडियाची ओढ. बरोबर. अशा वातावरणात पूर्ण एकाग्रतेने म्हणजे कोणतेही लक्ष विचलित न होऊ देता काम करणं, ज्याला न्यूपॉर्ट डीप वर्क म्हणतात, ते इतकं महत्वाचं का आहे? हो ना. का ते आज इतकं मौल्यवान ठरतंय? आणि ते मिळवणं इतकं कठीण का होत चाललंय? म्हणजे दुर्मिळ. बरोबर. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कामातून आणि आयुष्यातून खरा अर्थ मिळवण्यासाठी ते कसं उपयुक्त ठरू शकतं? हे सगळेच प्रश्न महत्वाचे आहेत. यावर काही प्रकाश टाकता येईल का हे पाहूया. बरोबर. चला तर मग या विचारांमध्ये जरा खोलवर जाऊया. अगदी. न्यूपोर्ट ज्या विचलित जगाबद्दल बोलतात ना, त्याचा अनुभव आपल्यापैकी प्रत्येकाला येतोच आहे दररोज. खरे. त्यांच्या पुस्तकाची मांडणी पण खूप छान आहे. म्हणजे एकदम स्पष्ट 2 भागात विभागलेलं आहे ते पुस्तक. अच्छा. पहिला भाग सांगतो की डीप वर्क का गरजेचं आहे, म्हणजे त्याचं मूल्य काय, ते दुर्मिळ का झालंय आणि ते अर्थपूर्ण कसं आहे. आणि मग दुसरा भाग सांगतो की हे डीप वर्क साधायचं कसं. त्यासाठी ते 4 महत्वाचे नियम सांगतात. ओके. आज आपण मुख्यत्वे पहिल्या भागावर लक्ष देऊया, म्हणजे का या प्रश्नावर. ठीक आहे. आजच्या बदलत्या जगात डीप वर्कला इतकं महत्त्व का आलंय, ते इतकं दुर्मिळ का आहे आणि ते आपल्या कामाला समाधान कसं देऊ शकतं. बरोबर. आणि मग वेळ मिळाला तर त्या नियमांची पण थोडक्यात ओळख करून घेऊ. उत्तम. तर मग सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून. डीप वर्क आजच्या काळात इतकं मौल्यवान का आहे? आपल्या स्रोतांमध्ये नवीन अर्थव्यवस्था म्हणजे न्यू इकॉनॉमी आणि मोठी पुनर्रचना म्हणजे ग्रेट रिस्ट्रक्चरिंग अशा काही संकल्पना येतात. हो. याचा आपल्या कामाच्या स्वरूपावर काय परिणाम होतोय? म्हणजे असं दिसतंय की तंत्रज्ञान इतक्या झपाट्याने बदलतंय की कामाची पारंपरिक गणितं सगळी बदलून जात आहेत. अगदी. उदाहरणासाठी स्रोतांमध्ये नेट सिल्वर, जो डेटाचं विश्लेषण करतो. 538 वाला. हो. डेव्हिड हेनमायर हॅन्सन, रुबी ऑन रेल्सचा निर्माता, प्रोग्रॅमर. DHH. आणि जॉन डॉर, एक मोठे गुंतवणूकदार, यांची नावं आहेत. हे लोक या बदलत्या जगात इतके यशस्वी कसे झाले? बरोबर आहे. याचं विश्लेषण अर्थतज्ञ एरिक ब्रायनझॉल्सन आणि अँड्र्यू मॅकेफी यांच्या काय म्हणतात त्याला ग्रेट रिस्ट्रक्चरिंग किंवा मोठी पुनर्रचना या संकल्पनेत मिळतं. अच्छा. त्यांच्या म्हणण्यानुसार तंत्रज्ञानाचा वेग इतका वाढला आहे की अनेक लोकांची कौशल्य त्या वेगापुढे कमी पडत आहेत. यामुळे कामाच्या जगात एक प्रकारची दरी निर्माण होतीये. आणि या नवीन अर्थव्यवस्थेत जसं आपल्या स्रोतांमध्ये म्हटलंय, 3 प्रकारची लोक किंवा गट जास्त यशस्वी होताना दिसतायत. कोणते? पहिला गट आहे उच्च कुशल कामगारांचा, म्हणजे हाय स्किल्ड वर्कर्स, जे क्लिष्ट तंत्रज्ञान आणि प्रचंड डेटा सहज हाताळू शकतात, जसे नेट सिल्वर. ओके. दुसरा गट आहे सुपरस्टार्सचा, जे त्यांच्या क्षेत्रात जगातले सर्वोत्तम आहेत आणि त्यांची निवड होते कारण तंत्रज्ञानामुळे त्यांचं काम जगभर पोहोचू शकतं, जसे डेव्हिड हेनमेयर हॅन्सन. आणि तिसरा गट आहे भांडवलाच्या मालकांचा, ओनर्स ऑफ कॅपिटल, जे या नवीन तंत्रज्ञानात गुंतवणूक करतात आणि कमीत कमी मनुष्यबळाच्या मदतीने मोठा नफा कमावतात, जसे जॉन डॉर. म्हणजे हे 3 गट पुढे जात आहेत. हो. आणि या बदलत्या जगात टिकून राहायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल, तर न्यूपोर्ट यांच्या मते 2 क्षमता त्या अगदी निर्णायक ठरणार आहेत. कोणत्या 2? पहिली, कोणतीही कठीण गोष्ट पटकन शिकण्याची क्षमता. पटकन शिकण्याची क्षमता. कारण जग इतक्या वेगाने बदलतंय की तुम्हाला सतत नवीन गोष्टी शिकाव्याच लागतील. खरंय. आणि दुसरी क्षमता, उच्च पातळीवर उत्पादन करण्याची क्षमता. म्हणजे फक्त शिकून चालणार नाही, तर जे शिकला आहात त्याचा वापर करून अत्यंत दर्जेदार आणि वेगाने काम करता आलं पाहिजे. क्वालिटी आणि स्पीड दोन्ही. आणि इथेच डीप वर्क चित्रात येतं. बरोबर. मला हे फारच म्हणजे रंजक वाटलं. अगदी. न्यूपोर्ट म्हणतात की या दोन्ही क्षमता म्हणजे पटकन शिकणं आणि उत्तम दर्जाचं काम करणं, यासाठी डीप वर्क म्हणजे पूर्ण एकाग्रतेने काम करण्याची सवय ही अत्यावश्यक आहे. हो. पण ती मदत करते तरी कशी? म्हणजे याचं स्पष्टीकरण असं दिलं आहे की जेव्हा आपण पूर्णपणे लक्ष केंद्रित करून काहीतरी शिकतो किंवा करतो, तेव्हा आपल्या मेंदूतील त्या विषयांशी संबंधित ज्या मज्जापेशींच्या जोडण्या असतात, न्यूरल कनेक्शन्स, हो, त्या अधिक कार्यक्षम आणि मजबूत होतात.
याला मायलिनेशन म्हणतात. बरोबर. ते इन्सुलेशन तयार होतं नर्व फायबर्स भोवती. हो, यामुळे आपण ते कौशल्य जास्त खोलवर आणि पक्क शिकतो. दुसरं म्हणजे एकाग्रतेमुळे कामाची गुणवत्ता वाढते. स्रोतात ॲडम ग्रँट यांचं उदाहरण आहे. ते एक अत्यंत यशस्वी प्राध्यापक आहेत, ऑर्गनायझेशनल सायकोलॉजिस्ट. हो. ते कमी वेळेत खूप जास्त आणि दर्जेदार संशोधन प्रकाशित करतात. कारण तर ते त्यांच्या कामाच्या वेळी इतर सर्व व्यत्ययांपासून स्वतःला दूर ठेवतात. अगदी. या उलट आपल्या कामाच्या डेस्कवर सतत येणारे मेसेजेस, नोटिफिकेशन्स हे आपल्याला वरवर जरी कामात असल्याचा भास देत असले हो ना. तरी ते आपली खरी उत्पादन क्षमता कमी करत असतात. अगदी खरंय. पण एक अपवाद म्हणून जॅक डोर्सी यांचंही उदाहरण स्रोतात आहे. ट्विटर आणि स्क्वेअरचे सहसंस्थापक. हो, डोर्सी प्रचंड व्यत्यय असलेल्या वातावरणात काम करतात आणि तरीही यशस्वी आहेत. पण न्यूपोर्ट स्पष्ट करतायत की डोर्सी हे एक उच्चस्तरीय कार्यकारी आहेत, म्हणजे सीईओ. अच्छा. त्यांच्या कामाचं स्वरूपच मुळात वेगळं आहे. निर्णय घेणं, बैठका घेणं, दिशा देणं. त्यांच्यासाठी कदाचित डीप वर्कची गरज सामान्य ज्ञान कामगारांपेक्षा म्हणजे नॉलेज वर्करपेक्षा वेगळी असू शकते. बरोबर. पण निष्कर्ष महत्वाचा आहे. वाढती स्पर्धा आणि ऑटोमेशनच्या या युगात बहुतांश लोकांसाठी खोलवर काम करण्याची क्षमता ही यशाची गुरुकिल्ली ठरू शकते. नक्कीच. न्यूपोर्टचं एक वाक्य अगदी नेमकं आहे. जर तुम्ही शिकू शकत नसाल तर तुम्ही या जगात टिकू शकणार नाही. इफ यू कांट लर्न यू कांट थ्राईव्ह. हे अगदी पटण्यासारखं आहे. म्हणजे डीप वर्क हे मौल्यवान आहे हे तर स्पष्ट झालं. हा, पण गंमत म्हणजे न्यूपोर्ट म्हणतात की ते तितकंच दुर्मिळ, रेअर होत चाललं आहे. आता हा विरोधाभास वाटतो. आहेच. जर ते इतकं महत्वाचं आहे तर ते कमी का होत चाललंय? हा मोठा प्रश्न आहे. आपल्या स्रोतांमध्ये कामाच्या ठिकाणच्या अशा 3 मोठ्या ट्रेंड्सबद्दल सांगितले आहे जे डीप वर्कसाठी म्हणजे मारक ठरत आहेत. हो. पहिला म्हणजे ओपन ऑफिसची संकल्पना. फेसबुक आणि स्क्वेअर सारख्या कंपन्यांनी जरी कर्मचाऱ्यांमध्ये संवाद वाढावा म्हणून हे डिझाईन आणलं असलं हो. तरी त्याचा परिणाम सततच्या व्यत्ययांमध्ये आणि एकाग्रतेच्या अभावात होतो. बरोबर. गोंगाट आणि व्यत्यय. दुसरा ट्रेंड आहे इन्स्टंट मेसेजिंग आणि सतत संपर्कात राहण्याची संस्कृती. स्लॅक वगैरे. अधता येण्याची अपेक्षा किंवा आजकाल स्लॅक सारख्या साधनांमुळे निर्माण झालेलं प्रत्येक मेसेजला लगेच उत्तर देण्याचं प्रेशर. अगदी. संशोधनातून असं दिसतं की कामातील प्रत्येक व्यत्ययानंतर पुन्हा पूर्वीच्या एकाग्रतेवर यायला बराच वेळ जातो. कॉन्टेक्स्ट स्विचिंग कॉस्ट म्हणतात त्याला. हो. आणि तिसरा ट्रेंड म्हणजे सोशल मीडियावर सतत सक्रिय राहण्याचा दबाव. अगदी न्यूयॉर्क टाइम्स सारख्या प्रतिष्ठित संस्थेतील लेखकांनाही त्यांच्या मुख्य कामासोबतच ट्विटरवर सक्रिय राहणं, स्वतःचा ब्रँड तयार करणं गरजेचं वाटू लागलं आहे. हो, म्हणजे कामाचाच एक भाग बनलाय ते. हा, खरोखरच मोठा विरोधाभास आहे. हायस. एका बाजूला अर्थव्यवस्था डीप वर्क करणाऱ्यांना जास्त महत्त्व देत आहे, तर दुसरीकडे आपल्या कामाची ठिकाणं आणि सवयी आपल्याला अधिकाधिक उथळ म्हणजे शालो कामांकडे ढकलतायत. असं का होतंय? याचं विश्लेषण करताना न्यूपोर्ट काही मूलभूत कारणं सांगतात. पहिली संकल्पना आहे मेट्रिक ब्लॅक होल. मेट्रिक ब्लॅक होल म्हणजे जणू मोजमापाचं कृष्णविवरच. याचा अर्थ काय तर डीप वर्कमुळे होणारा खरा फायदा, जसं की नवीन कल्पना सुचणं किंवा एखाद्या समस्येवर खोलवर विचार करणं, याचं मोजमाप करणं खूप कठीण आहे. अच्छा. त्यामुळे कंपनी आणि व्यवस्थापक अशा गोष्टींवर लक्ष केंद्रित करतात ज्या सहज मोजता येतात. जसं की किती ईमेल्सना उत्तर दिलं, हो, किती मीटिंग्सला हजेरी लावली. अगदी. जरी या गोष्टी कमी महत्वाच्या असल्या तरी, कारण त्या दिसतात, मोजता येतात. दुसरी संकल्पना आहे कमीत कमी प्रतिकाराचे तत्व. प्रिन्सिपल ऑफ लीस्ट रेझिस्टन्स. म्हणजे सोपा मार्ग निवडणं. हो. सतत ऑनलाईन राहणं, आलेल्या प्रत्येक मेसेजला किंवा ईमेलला लगेच उत्तर देणं, हे वरवर सोपं आणि कार्यक्षम वाटतं खरं. खोल कामासाठी लागणारी एकाग्रता आणि शिस्त टाळून पटकन प्रतिसाद देण्याचा सोपा मार्ग निवडला जातो. पण यामुळे खरं महत्वाचं काम मागे पडतं. पण हे सोपं वाटणं आणि पटकन प्रतिसाद देणं हे आजच्या कार्यसंस्कृतीत इतकं रुळलं आहे की यातून बाहेर पडणं किती कठीण वाटू शकतं. अनेकदा तर अपेक्षाच तशी असते, नाही का? अगदी बरोबर. आणि इथेच तिसरी संकल्पना येते, व्यस्तता म्हणजेच उत्पादकता. बिझनेस ॲज अ प्रॉक्सी फॉर प्रोडक्टिव्हिटी. अच्छा, म्हणजे व्यस्त दिसलं की झालं? हो. अनेक कंपन्यांमध्ये सतत व्यस्त दिसणं हेच प्रोडक्टिव्ह असण्याचं लक्षण मानलं जातं. सतत इकडून तिकडे धावणं, सतत मीटिंग्समध्ये असणं, फोनवर बोलणं, हेच म्हणजे आपण खूप काम करतोय असा एक गैरसमज दृढ झाला आहे. खरी उत्पादकता किती झाली यापेक्षा व्यस्त दिसण्याला महत्त्व मिळतं. आणि चौथी संकल्पना आहे इंटरनेट पंथ.
म्हणजे इंटरनेट देव आहे असं? एक प्रकारची अंधश्रद्धाच, की इंटरनेट आणि त्यासंबंधी प्रत्येक नवीन तंत्रज्ञान हे नेहमीच चांगलं आणि उपयुक्तच असणार. हे सगळं ऐकल्यावर वाटतं की आपण प्रवाहाच्या अगदी विरुद्ध दिशेने जात आहोत. बरोबर. न्यूपोर्टचं एक वाक्य आहे, आजच्या काळात डीप वर्कला प्राधान्य असायला हवे, पण तसे नाही. मग अशा परिस्थितीत एका सामान्य व्यक्तीने काय करायचं? जर कामाची संस्कृतीच डीप वर्कला प्रोत्साहन देत नसेल तर? इथेच खरी संधी आहे असं न्यूपोर्ट सुचवतात. संधी कशी? कारण डीप वर्क इतकं दुर्मिळ होत चाललं आहे, त्यामुळे जे लोक ते जाणीवपूर्वक करतील त्यांचं महत्त्व आणि मूल्य आपोआप वाढेल. अच्छा, मागणी आणि पुरवठ्याचा नियम. अगदी. अर्थव्यवस्थेत जी गोष्ट दुर्मिळ असते तिची किंमत जास्त असते. त्यामुळे इतरांपेक्षा वेगळं आणि दर्जेदार काम करण्याची ही एक मोठी संधी आहे. अर्थात इथे एक संतुलित विचार पण मांडला आहे. हे जे ट्रेंड्स आहेत जसं की ओपन ऑफिस किंवा टीम कम्युनिकेशन टूल्स, ते पूर्णपणे वाईटच आहेत का? हां, पण प्रश्न आहे की त्यांचा योग्य वापर आणि संतुलन महत्वाचं आहे. जसं जेसन फ्राइड त्यांच्या रिमोट पुस्तकात टीमवर्क आणि लवचिकतेचे फायदे सांगतात. हो. त्यामुळे कदाचित मुद्दा पूर्णपणे नकार देण्याचा नाही, तर जाणीवपूर्वक वापर करण्याचा आहे. तर डीप वर्क मौल्यवान आहे आणि दुर्मिळही आहे हे आपण पाहिलं. पण या पलीकडे जाऊन न्यूपोर्ट म्हणतात की ते आपल्या कामाला एक खोल अर्थ सुद्धा देऊ शकतं. म्हणजे डीप वर्क इज मीनिंगफुल. अगदी. हा खूप महत्वाचा भाग आहे. हे कसं शक्य आहे? कामातून समाधान मिळणं हे केवळ पगारावर किंवा पदावर अवलंबून नसतं असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर. यासाठी त्यांनी रिक फ्युरर नावाच्या एका लोहाराचं म्हणजे ब्लॅकस्मिथचं उदाहरण दिलंय. हो, वाचलंय. वायकिंग तलवारी बनवतात ते. फ्युरर हे अत्यंत कुशल कारागीर आहेत आणि हे काम प्रचंड शारीरिक आणि मानसिक एकाग्रता मागणारं, अत्यंत किचकट आणि पूर्णपणे हाताने केलं जाणारं आहे. पण फ्युरर म्हणतात की या कामातल्या आव्हानातच त्यांना खरा आनंद आणि अर्थ सापडतो. त्यांचं एक वाक्य आहे, हेच आव्हान मला प्रेरित करते. इट्स दॅट चॅलेंज दॅट ड्राइव्हज मी. बरोबर. आता याची तुलना आजच्या काळातल्या अनेक ज्ञान आधारित कामांशी, नॉलेज वर्कशी करूया. अनेकदा अशा कामांमध्ये ध्येय अस्पष्ट असतं. रोजची कामं कंटाळवाणी वाटू शकतात. सततचे ईमेल्स, न संपणाऱ्या बैठका, रिपोर्ट्स बनवणं. हो, तेच काम. यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामातून समाधान मिळत नाही. ते कामापासून दुरावल्यासारखे म्हणजे डिसएंगेज्ड वाटतात. मग हा फरक का? न्यूपोर्ट याला हस्तकलेच्या म्हणजे क्राफ्ट्समनशिपच्या संकल्पनेशी जोडतात. अच्छा. जसा एक कुशल कारागीर आपल्या कामाकडे पाहतो, त्यात कौशल्य ओततो, दर्जा जपतो आणि त्यातून समाधान मिळवतो, तसाच दृष्टिकोन आपण ज्ञान आधारित कामातही आणू शकतो. बौद्धिक कामात क्राफ्ट्समनशिप. हो, जेव्हा आपण एखाद्या बौद्धिक कामात पूर्णपणे स्वतःला झोकून देतो, तेव्हा आपण एक प्रकारची फ्लो स्थिती अनुभवतो. फ्लो, मिहाली चिक्सेंट-मिहाई यांची संकल्पना. अगदी. या स्थितीत आपल्या क्षमतेला आव्हान मिळतं आणि आपण कामात इतके रमून जातो की वेळेचा भान राहत नाही. यातून केवळ उत्तम कामच होत नाही, तर खोल समाधानही मिळतं. बरोबर. लेखिका विनिफ्रेड गॅलेगर यांचे एक सुंदर वाक्य स्रोतांमध्ये आहे. तुम्ही कोण आहात, काय विचार करता, काय करता, कशावर प्रेम करता, हे सर्व तुम्ही कशावर लक्ष केंद्रित करता याची बेरीज आहे. वाव. हू यू आर इज द सम ऑफ व्हॉट यू फोकस ऑन. हो, आपण ज्या गोष्टींवर आपलं लक्ष केंद्रित करतो तेच आपलं जीवन घडवतं. म्हणजे डीप वर्क हे फक्त जास्त काम करण्यापुरतं किंवा यशस्वी होण्यापुरतं मर्यादित नाही, तर ते कामाचा आणि पर्यायाने आपल्या जीवनाचा अनुभव अधिक समृद्ध आणि समाधानकारक करण्याबद्दल आहे. अगदी. जसं न्यूपोर्ट म्हणतात, खोलवर जगलेलं जीवन हे एक चांगलं जीवन आहे. सुंदर विचार आहे हा. हे विचार खरंच खूप प्रभावी आहेत. पण हे सगळं साधायचं कसं? आपण थोडक्यात यावरही बोलूया. हो, म्हणजे कृती काय करायची? हो. न्यूपोर्ट यांनी पुस्तकाच्या दुसऱ्या भागात डीप वर्क कसं करावं यासाठी 4 नियम सांगितलेत. 1. खोलवर काम करा, वर्क डीपली. 2. कंटाळ्याला स्वीकारा, एम्ब्रेस बोर्डम. 3. सोशल मीडिया सोडा, क्विट सोशल मीडिया. आणि 4. उथळ कामे कमी करा, ड्रेन द शॅलोज. 4 नियम. आज आपल्याकडे या सगळ्या नियमांवर सविस्तर चर्चा करायला वेळ नाही, पण पहिला नियम खोलवर काम करा याची मूळ कल्पना काय आहे? स्रोतांमध्ये युडेमोनिया मशीन नावाच्या एका आर्किटेक्चरल डिझाईनचा उल्लेख आहे. हो, ते वाचले. इंटरेस्टिंग आहे. युडेमोनिया म्हणजे मानवी क्षमतेचा सर्वोच्च विकास साधण्याची स्थिती किंवा ते समाधान. अच्छा.
ही रचना अशा विकासाला चालना देण्यासाठी म्हणजे खोल कामासाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी बनवली आहे. त्यात गॅलरी, लायब्ररी, ऑफिस स्पेस आणि शेवटी पूर्ण शांत, व्यत्ययमुक्त डीप वर्क चेंबर्स अशी कल्पना आहे. म्हणजे कामाच्या जागेची रचनाच तशी करायची. हो. न्यूपोर्ट सांगतात की प्रत्येकाने आपापल्या परीने अशी डीप वर्कसाठीची जागा किंवा वेळ निश्चित करायला हवा. काही पद्धती पण सांगितल्या आहेत त्यांनी. हो, बरोबर. त्यांनी काही वेगवेगळ्या पद्धतीही सुचवल्या आहेत, जसं की मोनॅस्टिक म्हणजे एखाद्या संन्याशाप्रमाणे जगापासून अलिप्त होऊन कामाला वाहून घेणे. हे जरा टोकाचं वाटतं अनेकांना. हो. मग आहे बायमोडल म्हणजे वर्षातून किंवा महिन्यातून काही मोठे कालावधी फक्त डीप वर्कसाठी बाजूला ठेवणे. हो, जसं लेखक करतात कधी कधी. किंवा रिदमिक म्हणजे रोजच्या रोज एक ठराविक वेळ डीप वर्कसाठी निश्चित करणे, जसं सकाळी कामावर आल्यावर पहिली 2 तास. हे जास्त व्यावहारिक वाटतं अनेकांना. आणि जर्नलिस्टिक म्हणजे जेव्हा जेव्हा अचानक वेळ मिळेल तेव्हा लगेच डीप वर्क मोडमध्ये जाणं, पत्रकारांसारखं. याला बरीच स्वयंशिस्त लागेल. नक्कीच. तर ही झाली पहिल्या नियमाची ओळख. अगदी थोडक्यात सांगायचं तर दुसरा नियम कंटाळ्याला स्वीकारा सांगतो की एकाग्रता ही स्नायूंसारखी असते. तिला प्रशिक्षण द्यावं लागतं. मसलसारखी. हो. त्यासाठी आपल्याला सततच्या उत्तेजनांपासून म्हणजे कॉन्स्टंट स्टिम्युलेशनपासून दूर राहण्याची आणि कंटाळा सहन करण्याची क्षमता वाढवावी लागते. अच्छा, म्हणजे सतत काहीतरी करत राहण्याची सवय मोडायला हवी. हो. उदाहरणादाखल प्राचीन काळी तालमुडचा अभ्यास करणारे विद्वान तासांतास एकाग्र चित्ताने कसे अभ्यास करायचे याचा उल्लेख आहे. तसेच प्रोडक्टिव्ह मेडिटेशन म्हणजे चालताना किंवा इतर शारीरिक काम करताना एखाद्या अवघड समस्येवर खोलवर विचार करण्याची सवय लावणे. ओके. तिसरा नियम सोशल मीडिया सोडा. हा नियम थोडा वादग्रस्त वाटू शकतो, पण तो सोशल मीडिया पूर्णपणे बंद करण्याबद्दल नाहीये. नाहीये. तर कोणतंही साधन, कोणतंही टूल निवडताना त्याचा आपल्या मुख्य ध्येयांसाठी खरोखर किती आणि कसा उपयोग होतोय हे तपासून पाहण्याबद्दल आहे. म्हणजे विचारपूर्वक निवड करायची. हो. याला क्राफ्ट्समन अप्रोच म्हटलं आहे. म्हणजे कारागीर जसं आपलं हत्यार काळजीपूर्वक निवडतो तसं निवडायचं. उगाच जे नवीन आलं ते वापरायचं नाही. तो कोणताही फायदा दृष्टिकोन टाळायचा. म्हणजे थोडा जरी फायदा दिसत असला तरी लगेच वापरायला सुरुवात करायची नाही. बरोबर. आणि चौथा नियम, उथळ कामे कमी करा. ड्रेन द शॅलोज. हा सांगतो की आपल्या कामाच्या दिवसाचं नियोजन करा. कोणती कामं खरोखर महत्वाची म्हणजे डीप आहेत आणि कोणती फक्त वेळखाऊ म्हणजे शॅलो आहेत हे ओळखा. आणि उथळ कामांवर मर्यादा घाला. वेळापत्रक बनवा, त्यांना कमी वेळ द्या. यासाठी 37 सिग्नल्स म्हणजे आता बेस कॅम्प त्या कंपनीचं उदाहरण दिलं आहे ना. हो, त्यांनी कामाचे तास कमी केले तेव्हा कर्मचाऱ्यांनी आपोआप जास्त महत्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित केलं, कारण उथळ कामांना वेळच नव्हता. इंटरेस्टिंग. या सगळ्या नियमांचा सार हाच आहे की डीप वर्क हे आपोआप होत नाही. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न, नियोजन आणि शिस्त लागते. तर आजच्या या चर्चेतून आपण काय घेऊन जाऊ शकतो? कॅल न्यूपोर्ट यांची डीप वर्क ही संकल्पना आजच्या काळात खूप महत्वाची आहे, हे नक्की. अगदी. मुख्य मुद्दे असे दिसतायत. आधुनिक अर्थव्यवस्थेत यशस्वी होण्यासाठी डीप वर्क हे अत्यंत मूल्यवान कौशल्य आहे. बरोबर. पण विरोधाभास म्हणजे आजच्या कामाच्या पद्धतींमुळे ते अधिकाधिक दुर्मिळ होत चाललं आहे. हो. आणि तिसरी गोष्ट जी मला सर्वात महत्वाची वाटते ती म्हणजे डीप वर्क हे केवळ उत्पादकता वाढवण्यापुरता नाही, तर ते आपल्या कामाला आणि पर्यायाने जीवनाला एक प्रकारचा अर्थ, समाधान आणि सखोलता देऊ शकतं. अगदी. मीनिंग अँड सॅटिस्फॅक्शन. पण हे साधण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न आणि सराव करणं गरजेचं आहे. बरोबर. आणि हे आपल्या श्रोत्यांच्या अनेक उद्दिष्टांशी जोडलं जाऊ शकतं. मग ते नवीन कौशल्य लवकर शिकणं असो, कामात काहीतरी भरीव करून अरे वा असं वाटणं असो, हो, किंवा रोजच्या धावपळी थोडं समाधान शोधणं असो. बरोबर. आजच्या चर्चेतून हे स्पष्ट होतं की लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढवणं हे केवळ एक नाईस टू हॅव कौशल्य नाहीये, नाही, तर ते आपली क्षमता ओळखण्यासाठी, स्वतःला विकसित करण्यासाठी आणि गोंधळाच्या जगात एक अर्थपूर्ण मार्ग शोधण्यासाठी आवश्यक आहे. याचे फायदे केवळ व्यावसायिक नाहीत, तर वैयक्तिक समाधानासाठीही तितकेच महत्वाचे आहेत. नक्कीच. आणि जाता जाता एक विचार मनात घोळतोय. कोणता? न्यूपोर्ट त्यांच्या स्रोतांमध्ये अनेक लोकांच्या आर्टिफिशियल बिझनेसबद्दल म्हणजे कृत्रिम व्यस्ततेबद्दल बोलतात. आणि दुसरीकडे लक्ष केंद्रित करणारे काही निवडक लोक आहेत, द फोकस्ड फ्यू असं म्हणतात. हो. आपण सगळेच कळत न कळत त्या कृत्रिम व्यस्ततेच्या जाळ्यात अडकतो. खरंय. सुरुवात
हो, विचार करायला काहीच हरकत नाही.